जाऊन भेट जा लवकर. हे पोरी कुठं चालली आहे तारा तारा? मला फौजदार साहेबांना भेटायचंय. तक्रार करायची आहे मला. तक्रार? कोणाची तक्रार? रणजित काकांची. ये तुझी हिम्मत कशी झाली? जा परत, नाही तर बरं होणार नाही. अहो त्यांनी आमचं घर बळकावलंय, रस्त्यावर आणलंय आम्हाला, आणि हीच तक्रार करायची आहे मला त्यांच्या विरोधात. मला फौजदार साहेबांना भेटू द्या. रणजित साहेब कोणावर अत्याचार करतील का? हो, गावातल्या प्रत्येक माणसाचं भलं केलंय त्यांनी, तुम्हाला माहिती आहे ना. फालतू आरोप करू नको. चल निघून जा इथून, नाहीतर खोटे आरोप करते म्हणून तुला जात टाकेन मी. चल निघ. हो असं काय करताय? फौजदार साहेब तक्रार घेतील, न्याय मिळेल आम्हाला. आता जातीये का? ते रोपट पाहत यश, लहानसं रोपट आहे, पण वादळात तग धरू नये. आकार महत्वाचा नाही, जिद्द महत्वाची, इच्छाशक्ती महत्वाची. माघार घेऊन हार मानून चालणार नाही, मला लढावंच लागेल. आता ऐकू येत नाही का? निघा इकडून. तुम्हाला माझ्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण मी फौजदार साहेबांना भेटणारच. तेवढा माझा हक्क आहे. आता जाताय का? अगं विनाबळ, शिपायांशी का पंगा घेतेस? जा परत. रणजित साहेबांविरुद्ध किती जणांनी तक्रार केली आहे, पण आजवर कोणालाही न्याय मिळाला नाहीये. अगं तुरुंगात टाकलं तर वर्षानुवर्ष बाहेर पडता येणार नाही. अगं तुझ्या आई वडिलांचा तरी विचार कर. ऐका हो ऐका. हे बाई बंद करते वाजवणं. थांब जरा, थांब. कोण आहे रे? काय चाललंय तिकडे? अगं बंद करते. काय गोंधळ चालू आहे? हा? आणि ए, तू का वाजवतेस? खाली ठेवते. काय ग, का वाजवत होतीस? माफ करा फौजदार साहेब, तुम्हाला बाहेर बोलवण्यासाठी मला हे करावं लागलं. अहो त्या रणजित काकांनी आमचं घर बळकावलंय, रस्त्यावर आलोय आम्ही आता, आणि हीच मला त्यांची तक्रार करायची. बर, तपशील सांग बघू. बरं बरं, मग तुझ्याकडे काही कागद, काही पुरावा आहे का की हे घर तुझं आहे म्हणून? नाही, मग मला तशी तक्रार नोंदवून घेता येईल. साहेब आहेत आमचे घराचे कागद. बरं बरं, मग जा लगेच घेऊन ये. हे तुझा आत जाऊन बस, मग बघू. जा. साहेब, तुम्ही खरंच तक्रार नोंदवून घेणार आहात का? आई, बाबा कुठे? बाबा काय का? काय झालं? अगं हो, बाबा कुठे आहेत पहिला सांग. अगं ते तर विहिरीवर गेलेत पाणी आणायला, पण काय झालं? बाबा लवकर या. काय झालं बाळा? बाबा, फौजदार साहेबांनी खरंच माझं ऐकलं. ते म्हणाले घर तुमच्या नावे असलेले पुरावे आण, आणि ते तपास करणार आणि आपल्याला न्याय देणार.
बाबा, आपले घराचे कागदपत्र आणा, आपण लगेच फौजदारांकडे जाऊयात. बाबा, नका एवढा विचार करू. ठीक आहे, आलोच मी. हे घे बा, आपल्या घराचे कागदपत्र. आई, बाबा, आता आपल्याला नक्कीच न्याय मिळणार. विना बाळा, तू जेवढं समजतेस तेवढं सोपं नाहीये. रणजितच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत झाली नाहीये आजवर. कायद्याची दारं त्याच्यासाठीच उघडी आहेत, आपल्यासाठी नाही. अहो बाबा, कुणाच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. फौजदार साहेब स्वतःच मला म्हणाले आहेत पुरावा आण. म्हणजे ते त्यांचं कर्तव्य करणारच ना. आणि जर त्यांना मला हकलायचंच असतं तर शिपायांसारखं पहिल्याच क्षणाला मला दाद लागू दिली नसते. पण त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकलं, मला अजिबात थांबवलं नाही. म्हणजे ते नक्कीच न्याय देण्याच्या मनस्थितीत आहेत. विना बाळा, तू खरंच खूप भोळी आहेस. तू समजतेस तेवढं जग सोपं नाहीये. अहो, पण वीणाच्या डोळ्यात जी खात्री दिसते ना, त्यावरून असं वाटतंय की करू देत ना तिला प्रयत्न. कदाचित स्वामीच काहीतरी सकारात्मक घडवून आणत असतील. हो बाबा, आणि लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवूयात ना आपण. ह्या जगात अजूनही चांगुलपणा आहे. सगळं सकारात्मकच होईल बघा. स्वामी, या दोघींनी बाहेरचं जग बघितलं नाहीये म्हणून अशा आशावादी आहेत. पण मला माहिती आहे, जगाची हकीकत, माणसाची राजनीती, सत्तेची मर्यादा नसलेली पकड. तरीही स्वामी, तुमच्या कृपेने माझा हा समज, माझा हा कडवा अनुभव चुकीचा ठरतो. बाबा, नका एवढा विचार करू. सगळं चांगलं होणार. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. ठीक आहे, बघूया, जे होईल ते होईल. हा, आलोच मी. चला येतो. हा, चल. आमच्याकडून अपेक्षा करता की कोळशाचं पारडं जड होता कामा नये. अरे पण जगात जर कोळशाचं प्रमाण वाढत चाललंय आणि चंद्राचं प्रमाण घटत चाललंय तर समतोल राखायचा कसा? सज्जन माणसांची संख्या कमी होत चालली आणि दुष्ट माणसांची संख्या वाढत चालली आहे. कपिले, जगात जर सज्जन माणसांची संख्या वाढवायची असेल तर काय करावं लागेल? स्वामी, ते नाही स्वामी, मला नाही सुचत आहे काय करायला हवं ते. गोपाळा, तू सांग. नाही स्वामी. गया,
बाळा, स्वामी, आम्हाला नाही समजत आहे, आपणच सांगावं. बाबा, आता आपल्याला न्याय मिळेल बघा. तुम्ही आत कशा आलात? कोणी परवानगी कोणी दिली? हे बघा, फौजदार साहेबांना एवढा सहजासहजी भेटता येणार नाही. तुम्ही पहिले बाहेर व्हा. हे बघा, हे बघा, तुमच्या फौजदार साहेबांनीच आम्हाला इथे यायची परवानगी दिली आहे. त्यांनीच आम्हाला घराचे कागदपत्र आणायला सांगितले होते. मला हेच कळत नाही, त्या भल्या माणसाची तक्रार करून तुम्हाला काय फायदा होणार आहे? आणि तुमच्यात एवढी हिंमत कुठून आली? चला पहिले बाहेर व्हा. शिपाई, काय चाललंय हे? आणि असं बोलतात का यांच्याशी? हा, आपण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत, त्यांच्या मार्गातला अडथळा नव्हे. आपण इथे न्याय देण्यासाठी बसलो आहोत. कळतंय का तुम्हाला? जाऊन काम करा. तुम्ही या, बसा 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 बसा. नमस्कार. शिपायाकडून जर काही चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अहो नाही साहेब, तुम्ही दिलगिरी व्यक्त नका करू. बरं, तू ते घरातले कागदपत्र आणलेस ना? हो हो साहेब. तू अरे हो, या कागदपत्रावरून तर हेच सिद्ध होत आहे की ते घर आणि ती जागा तुमचीच आहे म्हणून. हं? मग साहेब, तुम्ही आता कारवाई कराल ना? आणि आम्हाला आमचं घर पुन्हा मिळवून द्याल ना साहेब? तुम्हाला तुमचं घर आणि जमीन मिळालीच म्हणून समजा. अहो साहेब, हे काय केलं तुम्ही? अहो, आमचा हा पुरावा होता. पुरावा? कुठला पुरावा? शिपाई, तुम्ही कोणता पुरावा किंवा कागद पाहिलात का? छे छे, मी कुठे पुरावा पाहिला? मी काहीच नाही पाहिलं. अहो साहेब, तुम्हीच आता कागद फाडला. अहो दादा, तुम्ही असं का बोलताय? तुमच्या समोरच त्यांनी कागद फाडला. मी कसं बघणार? मी माझं काम करतोय हो. अगं मुली, तो शिपाई तुझ्या बाजूने बोलेल की माझ्या बाजूने? आता नीट आहे. रणजित साहेबांच्या कृपेने मी या खुर्चीवर बसलो आणि तू मला सांगतेस की त्यांच्या विरोधात तक्रार घ्या म्हणून. अगं, या पंचक्रोशीतला कुठलाही माणूस त्यांच्या विरोधात तक्रार करणार नाही. रणजित साहेबांनी आता तुम्हाला घरातून बाहेर काढलंय, उद्या पंचक्रोशीतून बाहेर काढतील. तुमचा हा डोंगीपणा तुम्हालाच त्रास देईल, लक्षात ठेवा. सत्तेचा चुकीचा वापर करत आहात तुम्ही. मीना बाळा, म्हणूनच मी तुला सुरुवातीपासूनच सांगत होतो, हे जग तितकं सरळ नाहीये. आता पुरावा तर नाहीये तुमच्याकडे. बघा, कोण साक्षीदार मिळतोय का? कोणी येणार नाही माहित आहे ना तुम्हाला.
म्हणून असं बोलत आहात ना? आणि धैर्य करून कोणी आलंही तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आत्ताच बघितला तुमचा न्याय धर्म. पण लक्षात ठेवा, स्वामी सगळं पाहतायत. तुमच्या खोट्या न्यायाचा तुम्हालाही हिशोब द्यावा लागेल. आणि जेव्हा स्वामी निर्णय देतील ना, तेव्हा पळता भुई थोडी होईल तुम्हाला. तुम्हालाही आणि तुमच्या रणजित साहेबांनाही. निघा. कोणी आमचं काही करू शकत नाही. निघा. जर मी हा एक चंदना तुकडा कोळशाच्या तुकड्यात टाकला तर काय होईल? एकतर कोळशाचा गुणधर्म चंदनाला लागेल किंवा चंदनाचा गुणधर्म कोळशाला लागेल. पण जर या चंदनाने संघर्ष केला तर पाहिलं? स्वामी, यात अर्धे तुकडे तर चंदनाचेच आहेत. अरे यातले निम्मे कोळसे कोळसे नव्हतेच, ते चंदनच होता. पण ते कोळशात राहून कोळशाचा रंग त्यांना लागला, कोळशाचा गुणधर्म त्यांना लागला. पण एका चंदनाच्या तुकड्याने संघर्ष केला आणि त्या कोळशांचं रूपांतरण चंदनात झाला. माणसांच्या बाबतीतही असंच होतं. सगळीच माणसं वाईट नसतात, पण ते दुष्ट माणसाच्या संगती येतात आणि वाईट बनतात. पण अशा वेळी एका सज्जन माणसाने संघर्ष केला तर सगळं बदलू शकतं. त्यांना त्यांचं मूळ रूप आठवू शकतं. हे असं. बसा खाली. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. सज्जन माणसं दुष्टांपासून लांब राहतात. ते त्यांना सुधारण्याच्या भानगडीत पडत नाही. पण एका दुर्जन माणसाचं भलं चाललंय हे बघून इतर चार माणसे त्याच मार्गाने जातात. तो मार्ग चुकीचा असला तरी. जेव्हा चार मेंढर एका पाठोपाठ चुकीच्या मार्गाने चाललेले असतात, त्यांना तोपर्यंत कळत नाही हा मार्ग चुकीचा आहे, जोपर्यंत एक पाचवा येऊन त्यांच्या समोर योग्य मार्ग दाखवत नाही. वीणाला हेच करायचंय. तिचा पुढचा मार्ग आव्हानात्मक आहे, खडतर आहे. पण तिचा मूळचा चांगुलपणा न सोडता तिला चालत राहायचंय. तर ती ध्येयापर्यंत नक्की पोहोचेल. पण रणजितशी लढण्याआधी तिला रणजितची शक्ती स्थळ समजून घेतली पाहिजे. आणि कच्चे दुवे शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
बाळांनो, शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे प्रत्येक परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे. हे कायम लक्षात ठेवा. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.